झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। देवेंद्र फडणवीस संध्याकाळी दिल्लीला जाण्याची शक्यता। सरकारच्या शपथविधीबाबत फडणवीस दिल्लीत चर्चा करणार असल्याची माहिती। सीएम म्हणून फडणवीसांच्या नावाला अजितदादा गटाचा पाठिंबा। अजित पवार गटाच्या बैठकीत फडणवीसांच्या नावाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। महायुती सरकारचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता। मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांचे शपथविधी पार पडणार आहे। राजभवनामध्ये नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता। शिंदे गटातील वरिष्ठ नेत्याची माहिती। महायुतीमध्ये 6 ते 7 आमदारांमागे 1 मंत्रिपद फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। भाजपला 22 ते 24, शिंदे गटाला 10 ते 12 तर अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रिपदं मिळणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड। देवगिरीवर झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। मुख्यमंत्रीपदाची माळ आता कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। उद्या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार याची उत्सुकता आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी संघ नेत्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे। 132 आमदार निवडून आणल्यानंच भाजपकडून मुख्यमंत्री पदावर दावा। पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपचे दिल्लीमधले नेते कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष। जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीला। निवडणुकीमध्ये मिळवलेल्या विजयानंतर प्रथमच पवारांच्या भेटीला। ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची उद्या मातोश्रीवर बैठक। दुपारी 12:30 वाजता सर्व नवीन आमदारांची बैठक। कायद्याप्रमाणे जायचं असल्यास कुणालाही विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही, तर विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय घेऊ शकतात। निवडणूक निकालानंतर ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांचं वक्तव्य। महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झालाय। विधानसभेच्या निकालानंतर कंगना राणावत हिचा महाविकास आघाडीवर घणाघात। नव्या सरकारनं गुजरातमध्ये शपथविधी घ्यावा। शिवसेना राष्ट्रवादी संपवण्यासाठी कारस्थान होतं, राऊतांचा आरोप। आम्ही शपथ कुठे घ्यावी हेच राऊतांनी सांगू नये, संजयराव शिरसाट यांचं राऊतांना उत्तर। संख्याबळ जास्त मिळालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल। मुख्यमंत्री पदावरील प्रश्नावर धर्माराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। आत्रामांकडून भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावर चर्चा झाली नाही, मात्र अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे। खासदार सुनील तटकरे यांची मुख्यमंत्री पदावर प्रतिक्रिया। अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे। मुख्यमंत्री कोण होणार हे महायुतीचे नेते ठरवतील, सूरज चव्हाण यांचं वक्तव्य। शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे। शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्यानं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा, मात्र दिल्लीमध्ये निर्णय होईल, अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य। उपाध्यक्षपदाचा अनुभव घेतला आहे, आता मंत्रीपद दिलं तर बरं होईल। अजित पवार गटाच्या झिरवाळ यांच्याकडून मंत्रिपदाच्या अपेक्षा। शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपमध्ये विरोध, संजय राऊतांचं वक्तव्य। दिल्लीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झाला असल्याची राऊतांची माहिती। आजपासून भाजपकडून सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात। मोठ्या विजयानंतर भाजपनं सदस्यत्व नोंदणी अभियान राबवलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माहिती। मला युतीनं पाठिंबा दिल्यामुळे माझा महायुतीला पाठिंबा आहे। महादेव जानकरांनी वेगळी भूमिका घेतल्यास मी सहमत नसेन, रत्नाकर गुट्टे यांचं वक्तव्य। पुसद मतदारसंघ सलग 72 वर्ष नाईक कुटुंबाकडे। पुसदमध्ये यंदा राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईकांचा 90,000 मतांनी विजय झालाय। एकच मतदारसंघ सलग 72 वर्ष जिंकण्याचा विक्रम। मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यापासून गुजराती माणसांच्या मनात चलले आहे। गुजराती माणूस विरुद्ध मराठी माणूस अशी लढाई आहे का? नितीन राऊत यांची भाजपावर टीका। लोकसभेप्रमाणे विधानसभेची निवडणूक वज्रमुठ बांधून लढू शकलो नाही, आम्हाला आत्मपरीक्षण करावं लागेल। पराभवाची कारणं शोधावी लागतील, काँग्रेस नेते नितीन राऊत यांचं वक्तव्य। मनोज जरांगेंनी मला विरोध करण्याचं काम केलंय, जरांगेंमुळेच मताधिक्यावर परिणाम झालाय, भुजबळांचं वक्तव्य। महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा, निवडणुकीत जनतेनं आम्हाला कौल दिलाय। निवडणुकीमधील विजयानंतर छगन भुजबळ यांचं वक्तव्य। अजितदादांविरोधामध्ये उमेदवार देण्यात तुतारी गटाची चूक होती, ही आता तरी कबुली करावी। अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनीही औदार्य दाखवावं, मिटकरींचं वक्तव्य। राम शिंदेंच्या विजयाआड बारामती अॅग्रोचा पैसा आलाय, कर्जत जामखेडमधील महायुतीच्या पराभवावरून मिटकरींचे आरोप।
चंद्रचूड यांनी योग्य निर्णय दिला असता तर आज चित्र वेगळं असतं. इतिहास चंद्रचूड यांना कधीच माफ करणार नाही, राऊतांचं वक्तव्य. लोकांचा विरोध असतानाही बहुमत कसं? दाल में कुछ काला है. चमत्कारामागे कोण याचा शोध घ्यावा लागेल. नाना पटोलेंची निकालावर प्रतिक्रिया. मला संपर्क केलेल्या पराभूत उमेदवारांची याचिका दाखल करणार आहे. कायदेतज्ञ असीम सरोदे यांची माहिती. तर मवियांना निवडणूक याचिका दाखल केली पाहिजे, सरोदेंचं वक्तव्य. लोकांचा विरोध असतानाही बहुमत कसं? दाल में कुछ काला है. जनतेनं सरकार आल्याचं लोक म्हणतात. नाना पटोलेंचं टीकास्त्र आहे. निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान करून घेतलंय. हा निकाल संशयास्पद आहे. संजय राऊतांचा आरोप. भविष्यात आम्हाला गांभीर्यानं पावलं उचलावी लागतील, राऊतांचं विधान. महायुतीला राक्षसी बहुमत मिळावं असं महाराष्ट्रात चित्र नव्हतं. मवियानं निवडणूक याचिका दाखल केली पाहिजे. मला संपर्क केलेल्या पराभूत उमेदवारांची याचिका दाखल करणार, असीम सरोदेंचं वक्तव्य. केस हरलेला माणूस, यामुळेच ठाकरे गटाची वाताहत झाली आहे. कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्यावर संजय शिरसाट यांची टीका. महाराष्ट्राच्या हितासाठी प्रत्येक मराठी नेत्यांना एकत्रच यायला हवंय. राज ठाकरेंनीही तशी भूमिका घेणं गरजेचं आहे. राज ठाकरेंवरील प्रश्नावर राऊतांचं वक्तव्य. ठाकरे बंधूंना एकत्र यायचं असेल तर कुणी रोखू शकत नाही, मात्र स्वार्थासाठी मैत्री करण्याचा राज ठाकरेंचा स्वभाव नाहीये, मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचं विधान. आज भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन. भाजपचे सर्व आमदार मुंबईत येण्यास सुरुवात. मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली. शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत येण्यास सुरुवात. मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये आमदारांची बैठक होईल. तर या बैठकीमध्ये शिवसेनेचा गटनेता निवडला जाईल. महायुतीच्या आमदारांची आज संध्याकाळी संयुक्त बैठक. महायुतीचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार उपस्थित राहतील. भाजप खासदार धनंजय महाडिक यांची माहिती. निकालाच्या नंतर नाना पटोले दिल्लीला रवाना झालेले आहेत. तर नाना पटोले दिल्लीत हायकमांडची भेट घेतील. तर जनतेच्या मताचं सरकार नाही असं जनताच म्हणते. नानांकडून कालच्या निकालावर ही टीका. निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस अजितदादा यांना भेटण्यासाठी नेत्यांची गर्दी. बावनकुळेंसह भाजपचे आमदार सागर बंगल्यावर पोहोचले. मलिक, भुजबळ, तटकरे, चाकणकर अजित पवारांच्या भेटीला. ठाकरे गटाचे मुंबईतील विजयी उमेदवार मातोश्रीवर येण्यास सुरुवात. सुनील प्रभू, अजय चौधरी मातोश्रीवर दाखल. मला सिल्लोडमध्ये पाडण्यासाठी ठाकरेंनी भाजपकडे भीक मागितली. भाजपकडे भीक मागूनही ठाकरेंना यश आलेलं नाही. अब्दुल सत्तार यांची ठाकरेंवर टीका. बच्चू कडूंचं ईव्हीएम विरोधामधील आंदोलन तुर्तास मागे. मोर्चा काढण्यापूर्वी संवैधानिक मार्गाचा अवलंब करणार, बच्चू कडूंचं वक्तव्य. निकाल आश्चर्यकारक आहेत. असे निकाल अपेक्षितच नव्हते. नक्कीच काहीतरी झालेलं आहे. यशोमती ठाकूर यांच्याकडून शंका व्यक्त. अमरावतीच्या भाजप कार्यालयामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार. अमरावतीच्या 8 जागांपैकी 7 जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकलेले आहेत. महायुतीला मिळालेल्या यशानंतर उदय सामंतांनी घेतली शिंदेंची भेट. पुष्पगुच्छ देऊन सामंतांकडून अभिनंदन. लोकसभा निवडणुकीनंतर मवियामध्ये अहंकार वाढलेला. विजय नम्रतेनं स्वीकारावा लागतो, अन्यथा तो पराभवाच्या दिशेनं जातो. मुनगंटीवारांचा मवियाला टोला आहे. उमेश पाटील आणि शरद पवार गटाचे विजयी उमेदवार राजू खरे यांचं अजित पवारांकडून अभिनंदन. अजित पवार गटाचे यशवंत मानेंचा खरेंकडून पराभव. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.